नमस्कार. संध्याच रेसिपीजमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे. फ्रेंड्स, आजची आपली रेसिपी आहे नागपंचमी स्पेशल उमलं घेऊन तयार केलेल्या पारंपरिक पद्धतीने ज्वारीच्या लाह्या. चला तर मग फ्रेंड्स रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वात प्रथम ज्वारीच्या लाह्या बनवण्यासाठी इथे मी घेतली आहे 1 वाटी ज्वारी. ही ज्वारी जी आहे ती मी निवडून स्वच्छ करून घेतली आहे. तसेच याचे वजनी प्रमाण म्हणाल तर 100 ग्रॅम ज्वारी इथे मी लाह्या बनवण्यासाठी घेतली आहे. जर तुम्हाला जास्त प्रमाणात लाह्या हव्या असतील तर तुम्ही इथे जास्त प्रमाणात ज्वारी घेऊ शकता. भाकरी बनवण्यासाठी आपण जी ज्वारी वापरतो त्याच ज्वारीच्या इथे आज आपण लाह्या बनवणार आहोत. तर आता ही ज्वारी जी आहे याची आपण उमलं काढून घेणार आहोत, म्हणजेच ही ज्वारी आपण पाण्यात उकळवून घेणार आहोत. इथे मी गॅस चालू करून 2 ग्लास पाणी गरम करण्यास ठेवले होते. पाणी गरम झाले आहे. आता या पाण्याला आपल्याला उकळी आणायची आहे. पाण्याला इथे उकळी आली आहे. आता यामध्ये ॲड करत आहे घेतलेली सर्व ज्वारी. तर इथे तुम्ही जास्त प्रमाणात ज्वारी घेतली असेल लाह्या बनवण्यासाठी तर पाणी जास्त ठेवायचे उकळण्यासाठी. तसेच भांडेही इथे मोठे वापरायचे. पाण्यामध्ये ज्वारी ॲड केल्यानंतर 1 मिनिटभर या गरम पाण्यामध्ये ज्वारी जी आहे चमच्याने अशा प्रकारे मिक्स करून घ्यायची. फक्त 1 मिनिटभरच ही ज्वारी या पाण्यामध्ये ठेवायची आहे. जास्त प्रमाणात ही ज्वारी आपल्याला शिजू द्यायची नाही आहे. 1 मिनिटांनंतर लगेचच गॅसची फ्लेम जी आहे ती इथे मी बंद करून घेतली आहे. आता ही सर्व ज्वारी जी आहे ती मी चाळणीवरती निथळवून घेणार आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता सर्व ज्वारी मी चाळणीवरती निथळवून घेतली आहे. पाण्यातून ज्वारी बाजूला केल्यानंतर ही ज्वारी अशा प्रकारे इथे दिसत आहे. तर आता ही सर्व ज्वारी जी आहे ती चमच्याने मी चाळणीवरती पसरवून घेत आहे. तर फ्रेंड्स, आज आपण बनवत आहोत पारंपरिक पद्धतीने उमलं घेऊन तयार केलेल्या ज्वारीच्या लाह्या. तर ही रेसिपी कशा प्रकारे बनवली जाते हे पाहण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. तसेच ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा व कमेंटद्वारे मला तुमचा अनुभव जरूर कळवा. आता ही उमलं घेतलेली जी ज्वारी आहे ती आपल्याला 15 ते 20 मिनिटे सुकवून घ्यायची आहे. त्यासाठी ही चाळणी मी अशीच हवेवरती ठेवून देणार आहे सुकण्यासाठी. 15 ते 20 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता ज्वारी जी आहे ती इथे आपली सुकली गेली आहे. याला जास्त प्रमाणात ही सुकवायचे नाही आहे. यामध्ये किंचितसा ओलसरपणा बाकी असला पाहिजे. आता आपण याच्या लाह्या बनवून घेऊयात. त्यासाठी इथे मी कढई गरम करण्यास ठेवली होती. कढई इथे आपली गरम झाली आहे. गॅसची फ्लेम जी आहे ती इथे मी मीडियम ठेवली आहे. आता या कढईमध्ये ॲड करत आहे आपण जी ज्वारी घेतली आहे उमलं तयार करून त्यातील थोडीशी ज्वारी कढईमध्ये ॲड केल्यानंतर एक कापड घेऊन ही ज्वारी जी आहे ती या कढईमध्ये अशा प्रकारे सतत हलवून घेत आहे. आता इथे ही ज्वारी गरम झाली आहे व आपोआप फुटू लागली आहे, म्हणजे त्याची लाह्या बनण्यास सुरुवात झाली आहे. अशा प्रकारे ज्वारी तडतडू लागल्यास म्हणजेच लाह्या बनण्यास सुरुवात झाल्यानंतर याच्यावरती एक झाकण ठेवून द्यायचे, जेणेकरून ह्या लाह्या कढईच्या बाहेर उडल्या जाणार नाहीत. तर अगदी 2 मिनिटातच तुम्ही पाहू शकता इथे आपल्या अशा प्रकारे ज्वारीच्या लाह्या तयार झाल्या आहेत. कढईवरील झाकण जे आहे ते मी बाजूला काढून घेतले आहे. तर तुम्ही पाहू शकता मस्त अशा पारंपरिक पद्धतीने तयार केलेल्या ज्वारीच्या लाह्या ज्या आहेत ते इथे आपल्या तयार आहेत. तर अशाच प्रकारे इथे मी सर्व आपल्या ज्वारीच्या ज्या आहेत त्या लाह्या बनवून घेतल्या आहेत. तयार झालेल्या सर्व ज्या लाह्या आहेत एका प्लेटमध्ये इथे मी काढून घेतल्या आहेत. तर मस्त अशा पारंपरिक पद्धतीने तयार केलेल्या ज्वारीच्या लाह्या इथे तयार आहेत. तुम्ही पाहू शकता मस्त अशा पांढरशुभ्र झाल्या आहेत. बऱ्याच जणांचा काही प्रॉब्लेम होतो की त्यांना ज्वारीपासून लाह्या बनवता येत नाहीत, परंतु दिलेली पद्धत जर वापरून तुम्ही ह्या लाह्या बनवल्या तुमच्याही या नागपंचमीच्या सणाला बाहेरून विकत आणण्यापेक्षा अगदी घरच्या घरीच ह्या लाह्या तयार होतील. या ज्या ज्वारीच्या लाह्या आहेत या खूप पौष्टिक असतात खाण्यासाठी, त्यामुळे तुम्ही जास्त प्रमाणात बनवून एअरटाईट डब्यामध्येही ठेवू शकता, जेणेकरून ह्या मऊ पडल्या जाणार नाहीत. तसेच मधल्या वेळेत मुलांना खाण्यासाठी देऊ शकता. पौष्टिक असा एक छान प्रकार आहे. तर फ्रेंड्स, ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसेच चॅनलवर नवीन असाल तर जरूर बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये.